भया कुठे चांगल्या कामाला निघालं हे म्हातारी मांजरासारखी आडवी हायच. काय आज कुठं घोडं उधळ चाललंयस? तुम्हाला काय करायचंय? तुम्ही कशाला माझी माप काढताय? तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही तुमचं काम करा. हातात घडा आणि पर्सन एवढा नट्टापट्टा करून कुठे चाललेस? मी जरा पार्लरला चालले आणि येताना तसं शॉपिंग पण करून येणार. बया पार्लर आणि शॉपिंग आज किती घालून येताय पैसा? मी दोन्ही मिळून येईन ना, एक 10-15 हजार रुपये खर्च करेन. अगं बाई सहज म्हणतेस की 10-15 हजार खर्च करून. तू तर घरात पडूनच असते, काय काम ना धंदा. एवढा पैसा कुठं आणला? मागच्या सारखं घरी कुठं अशीच व्यापार तर केला नसतो का? ओ सासूबाई, तुम्हाला नाही चौकशा लागतात हो. आणि मी पैसे कसे कमवते ना ते सिक्रेट आहे, मी नाही कुणाला सांगणार. तुम्ही तुमचं काम बघा. अगं भवाने तुझं सिगरेट फिगरेट काय ती मला तर सांगून जा की. नक्कीच ती काय तर झोल करते. काय करत्या ती कळल्याशिवाय माझं काय डोकं शांत राहणार नाही बाई. येऊ दे आता ही मागणी, मग बघते मी. ओ भाऊजी, तुम्हाला लय तरी कामा वेळ दिसायला लागलाय. ते घरात एक बरं कामं पडले ती तुमच्या आई लागल्या तुमच्या नावानं बोंबलायला. जाऊन तेवढे करून घ्या. हो वहिनी, मी काय तुम्हाला रिकाम दिसते काय? दिसत नाही का मोबाईल उचलायला लागली ती? होय होय, तेवढंच येते तुम्हाला. तुम्ही चाललाय वाटतं पैसे उडवायला. काय ती म्हणून उडवत्या? तुमच्यासारखं आहे रिकाम टेकडं नुसतंच मोबाईल डिवचत बसायचं. जावा जावा. बाई अजून कशी काय आलंय कुणास ठाऊक. ही एवढा पैसा कुठनं उधळायला लागल्या? ही कळल्याशिवाय माझं डोकं काय शांत व्हायचं नाही. सिगरेट का फिगरेट काय ती काढून घेणार तिच्याकडे मी नक्की. सुनबाई इकडे बोला. काय ती मगाशी म्हणली सिगरेट का फिगरेट काय ती सांग की मला. ओ सासूबाई, तुम्हाला एक म्हणजे एकच ऍड लागलेला असते हो. आणि तुम्ही जाणून घेऊन तुम्ही काय करणार आहे सा? अगं तू एकटीच पैसा उधळतेस, माझ्या पण पैसा उधळ की. मग मला काय पैसा लागत नाही काय? आता म्हातारपणा तुम्हाला कशाला पैसा लागतो? असं दे ग, लागते कशाला तर सांग की. अगं सांग. आता एवढं मागं लागलाय सा म्हणलं सांगतेच. चला मोबाईल काढा त्यातला. हे बघा अगं ऐक की, किरण्या दिवसभर वळून हिंडल्यागत गावात हिंडते. त्याला बी जरा काहीतरी सांग की. बोलवा बाहेर. ए किरण्या बाहेर ये रे. काय काय बस खाली. आणि भावड्या ती काय दाखवते काय सांगते ती ध्यान ऐक चला. पहिल्यांदा इंस्टाग्राम ओपन करायचं, त्याच्यावर तनुजा साबळे ही आयडी सर्च करायची आणि या पेज वरनं तुम्ही महिन्याला 20 ते 25 हजार रुपये सहज कमवू शकता. त्यांच्या बायो मध्ये एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथे एक फॉर्म असतो, तो फॉर्म पूर्ण सबमिट करायचा. हा फॉर्म सबमिट केल्यावर तुम्हाला 24 तासाच्या आत त्यांच्या टीम कडनं कॉन्टॅक्ट केला जातो. आणि याच्यासाठी फक्त एकच अट आहे, तुमचं वय 18 वर्ष पूर्ण पाहिजे. आणि सासूबाई हे गव्हर्नमेंट सर्टिफाईड आहे. म्हणजे ही फसवा बिसवीस काय नाही ना? अहो फसवा फसवीचं नाही हो, हे सरकार मान्य आहे, त्यामुळे काही टेन्शनच नाही. हे आई हे तर लय सोपं आहे. मी आता जाऊन करतो लगेच. सुनबाई हे मोबाईल मला दे की, मी पण चालू करते. ओ तुम्ही काही एडबेड आहे का काय? तुम्हाला वाचायला तरी येतं का? मी पण चालू करते म्हणे. ए बाया माझी पहिली मॅट्रिक झालेली आहे आणि मी आताच चालू करणार आहे. इधर आहो सासूबाई. होय सासूबाई, काय गॉगल आणि पर्स कुणीकडे चाललाय? मी चालले पार्लरला आणि शॉपिंग. अगं बाई, आणि एवढं तुमच्याकडे कुठं आलं पैसे? कुठं आलं म्हणजे काम दाखवलं त्याच्यावर 2-3 तासातच पैसे आलं. तू घास भांडी, मी चालली शॉपिंग.